नमस्कार मंडळी. तर आज मी बनवते अंडा करी आणि बोंबील फ्राय. तर अंडा करीसाठी मी इथे अंडी आणि बटाटे उकडून घेतलेले आहेत. तर इथे मी बटाटे पण वापरलेले आहेत. बटाटे ऑप्शनल आहेत. तुम्हाला जर फक्त अंडी पाहिजे असतील तर तुम्ही अंडीसुद्धा टाकू शकता. तर चला मी आता इथे पहिल्यांदा अंडा करी बनवून घेते. त्यासाठी मी इथे पहिल्यांदा तेल टाकून घेतलेलं आहे. तेल टाकून झालं की त्याच्यामध्ये मी टाकते खडे मसाले. खडे मसाले टाकून झाले की मी इथे टाकते लसूण, कढीपत्ता आणि कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. आणि कांदा चांगला परतून झाला की मी इथे टाकते 1 चमचा आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट टाकून झाल्यावर मी इथे टाकते टोमॅटो आपल्याला छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. आता मी इथे टाकते मसाले. त्याच्यामध्ये मी 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला आणि 2 चमचे आपला घरगुती मसाला वापरलेला आहे. त्याला छान असं परतून घेतलेलं आहे. परतून झाल्यावर इथे मी आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण टाकते. इथे मी वाटण टाकून छान असं परतून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी टाकते आपला चिकन मसाला थोडासा, 1 चमचा चिकन मसाला टाकते. तर इथे मी चिकन मसाला वापरला आहे कारण का मला अंडा करीमध्ये चिकन मसाला टाकायला आवडतो. आणि आता हे पाणी टाकून मी छान असं झाकून 2 ते 3 मिनटं शिजवून घेतलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे चवीपुरतं. पुन्हा त्याला मिक्स केलं आहे आणि जे मी अंडी उकडलेली होती ती अंडी आणि बटाटे त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. आता परत मी 5 ते 10 मिनटासाठी झाकण देऊन त्यांना छान असं शिजवून घेणार आहे. आणि शिजवून झाल्यावर तुम्ही बघू शकता आपली छान अशी अंडा करी रेडी आहे. तर आता मी लगेच करते इथे बोंबील फ्राय. तर इथे मी बोंबील छान असे स्वच्छ करून घेतलेले आहेत. त्यांना साफ धुवून घेतलेलं आहे. आणि आता मी टाकते त्याच्यामध्ये मीठ, लसूण, हळद आणि मसाला टाकून झाल्यावर मी त्यांना छान असं मिक्स करून घेते. मिक्स करून झाल्यावर मी त्यांना 5 ते 10 मिनटासाठी बाजूला ठेवते मॅरिनेटसाठी. तर आत्ता इथे मी अर्धी वाटी रवा, 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ, थोडीशी हळद, थोडासा मसाला आणि मीठ टाकून चांगलं मिक्स करून घेते. आणि आत्ता इथे मी आपण मॅरिनेट केलेले बोंबील त्यांना छान असं दोन्ही साईडून रवा लावून घेते. तर तुम्ही इथे बघू शकता मी तसेच सगळे बोंबील छान असे रवा लावून घेतलेले आहेत. तर आत्ता आपण इथे बोंबील फ्राय करून घेऊया. त्यासाठी मी इथे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये टाकते लसूण टाकून झाल्यावर मी इथे बोंबील टाकून घेत आहे. तुम्ही बघा इथे मी छान असे बोंबील फ्राय करून घेत आहे. तर इथे मी बोंबील छान असं दोन्ही साईडून फ्राय करून घेतलेलं आहे. छान असे कुरकुरीत झालेले आहेत. तसेच मी आता दुसरे बोंबील पण छान असे परतून घेणार आहे. छान त्यांना असं कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतलेलं आहे. तर इथे आपले छान असे कुरकुरीत बोंबीलसुद्धा फ्राय करून रेडी आहेत. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.